ओके समीर पयलो TMC नाशिल्लो आनी आतां TMCसान तुमी काँग्रेसान येयलो. दीस इज द फर्स्ट इलेक्शन एज अ काँग्रेस लिडर म्हणटा पळय तेन्ना आनी जेन्ना तुमी ZP इलेक्शन पळयता फाटले कितले दीस जाले वयर सकयल जायत आसा आनी तुका टिकेट ग्लॅनाक मेळटली ती खबर नासली. आयज सकाळीं तुमचें अनावन्स जालां, आयज लास्ट डे फायलिंग नॉमिनेशन फॉर्म. टायम आसा तुका कडेन कितें एक्झॅक्टली? पयले सुवातेर म्हाका दिसता जी आज पक्षान आमचो अधिकृत उमेदवार ग्लेन काब्राल हाका काँग्रेस पक्षान ZP खोल्लेचो म्हणून तिकेट जाहीर केल्ली आसा, ताका हांव पक्षाचे अध्यक्ष, आमचे पक्षाचे लिडर ऑफ ऑपोजिशन, बाकीचे दोन्ही आमदार, आमचे MP आनी पक्षाचे सगळे लिडरांक हांव धन्यवाद म्हणटा, थँक्यू म्हणटा की तांणी एक काँग्रेस पक्षाचो एक बरो कार्यकर्तो जो गेली कित्येक वर्सां काँग्रेस पक्षा बरोबर ठामपणे कार्य करता, ते मागीर युवा मळाचेर जावं वेगळ्या वेगळ्या मळांचेर त्यांनी खूब कार्य केल्लें आसा. अशा भुरग्याक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याक काँग्रेसची उमेदवारी दिल्ली आसा. आतां म्हाका दिसता तुमी जर कुमारजुंव्या मतदारसंघाचो विचार करीत जाल्यार कुमारजुंव्या मतदारसंघ हो काँग्रेसचो एक बऱ्यापैकी मतदार जो बालेकिल्लो आमी समजूं येता. गेली कित्येक वर्सां ते काँग्रेस पक्षाचे खूब आमदार निवडून दिल्ले आनी ते दिता आसतना तेंचे श्रेय सगळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांक गेले, कारण त्या मतदारसंघान संपूर्ण काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची बऱ्यापैकी फळी आसा. त्या खातीर जरी आज तिकेट डिक्लेअर जाली तरी म्हाका दिसता काँग्रेस पक्ष त्या मतदारसंघान ठामपणी उबो आहा. आनी म्हाका दिसता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां मदली जी भावना आसली की हो मतदारसंघ काँग्रेस पक्षा कडेन उरचो आनी काँग्रेस पक्षाचो मागीर कोणूय कार्यकर्तो जावं ताका ही तिकेट मेळची, ही जी म्हाका दिसता भावना आसली ह्या मतदारसंघातल्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची, म्हाका दिसता तिजो मान सन्मान काँग्रेस पक्षाच्या लिडरांनी दवरून ही तिकेट ग्लेन काब्रालाक जाहीर केल्ली आसा. आनी त्या खातीर जी कार्यकर्त्यांची फळी आसा एक मोठ्या प्रमाणान जी मागीर महिला फळी जायत, मागीर ब्लॉक कमिटी जायत, यूथ कमिटी जायत, ह्या म्हाका दिसता सगळ्या समस्त कार्यकर्त्यांच्या आदाराचेर ग्लेन काब्राल हो प्रचंड बहुमतांनी विजयी जातलो, हातून मात्तूय दुमत ना. इज इट अ प्रेस्टीज इश्यू फॉर समीर बिकॉज ह्या हेजेरूच तुजें भवित्य म्हणल्या भशेन आहा फुडलें, सो दीस वील रियली सेट अ ट्रेंड फॉर समीर ऑल्सो? सी म्हाका दिसता प्रेस्टीज इश्यू हांवें केन्नाच लायफान कन्सिडर करूं ना. देर इज नो प्रेस्टीज इश्यू एज सच. देवाचेर जाका विश्वास आसा न्ही आनी देवाच्या मार्गार जो कोण चलता तो केन्नाच प्रेस्टीज इश्यू घेवन बसना. आय ऑलवेज बिलीव इन रियलिटी, कारण आज म्हाका दिसता हो प्रेस्टीज इश्यू तर तूं म्हाका विचारीत जाल्यार मे बी आमच्या सगळे म्हाका दिसता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक ठाम निर्णय घेतलो आसा की आमी जाता तितक्या मताधिक्यान ग्लेन काब्रालाक निवडून हाडचो आनी ते सगळे आज ताका तिकेट सुद्दां जी मेळ्ळ्या ती प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या म्हाका दिसता मागण्यांनी मेळिल्ली आसा. काँग्रेस कार्यकर्त्याच्या प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याक म्हाका दिसता तांच्यांनी विचार केल्लो की ही तिकेट म्हाका दिसता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकूच मेळची. सो म्हाका दिसता श्रेय सगळें आहा पळय तिकेट मेळपाचें ते सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांक मेळटा. इट्स अ फोर वे फायट नाव. एके सायडीच्यान तुमचे अलायन्स पार्टनर म्हणटा, तेज्या सायडीक दुसऱ्या सायडीच्यान तेंचोच कॅन्डिडेट तुज्याच ZP कॉन्स्टिट्युएन्सीन आसा. इज ए एडवांटेज तुज्या कॅन्डिडेटाक कितें तें? म्हाका दिसता की ज्या पद्दतीन आमची काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची फळी आसा, आज तुमी जर विचार करीत BJP सरकाराचें जे सरकार चलता म्हणजे इन द हिस्ट्री ऑफ गोवा इतक्या खालच्या पातळीचेर म्हाका दिसता सरकार केन्नाच चलना. तेजो जो रोश आसा ह्या सरकाराच्या विरोधान त्या रोशाक सामोरे जर वतले आमी आनी तेजो परिणाम जर जातलो जाल्यार ह्या सरकाराक घरा धाडपाची गरज आसा. त्या खातीर लोकांनी ठामपणे निर्णय केल्लो आसा की काँग्रेस पक्ष हो एकमेव पक्ष, कारण काँग्रेस पक्ष हो इज अ प्रिंसिपल ऑपोजिशन पक्ष, ज्या पक्षाची 40 मतदारसंघांनी कार्यकर्त्यांची बऱ्यापैकी फळी आसा. आनी म्हाका दिसता त्या आदाराचेर जे आज BJP सरकाराचें भ्रश्ट सरकार म्हणजे करप्शन लेवल एट अ एक्स्ट्रीम लेवल, म्हणजे म्हाका दिसता हेज्या वयर आनी करप्शन लेवल जावपाक शकना. लोकांचे निश्पाप बळी गेले मरे. जे स्ट्रक्चर गेली कित्येक वर्सां डेमोलिशनाक काडलेले, आज तुमी सर्वसामान्याचे व्यक्तीचे एक ल्हान तर रूम काडलो जाल्यार तुमी रातचे दिसा ती डेमोलिश करता. जे येदे व्हडले स्ट्रक्चर जे आज ते लोकांचो निश्पाप लोकांचो बळी गेलो, तुमी पयशांच्या आदाराचेर लोकांचे बळी घेता, तुमकां देव केन्नाच माफ करचो ना. त्या खातीर ह्या म्हाका दिसता BJP सरकाराक घरा धाडटले जाल्यार लोकांनी ठामपणे निर्णय घेतलेलो आसा की खास करून आमच्या मतदारसंघांत तरी
ह्या उमेदवाराक काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराक लोक जैतिवंत करतले, कारण लोकांचो जो रोष आमी पळयता ह्या BJP सरकाराच्या विरोधान ताजो म्हाका दिसता बऱ्यापैकी आमकां फायदो जातलो. अनेक म्हणटा पळय ते कुमारजी हॅज बीन अ काँग्रेस प्रेसिडेंट, लास्ट काँग्रेस MLA आशिल्लो. वॉट एवर हॅज हॅपन, सो काँग्रेस प्रेझन्सी इज देयर, इट कॅन रियली हेल्प यू ऑल. सी तुमी जर बारीक विचार करीत जाल्यार काँग्रेस पक्षाचो गेले खेपे आमदार निवडून येयलो तो मागीर वैयक्तीक फायद्या खातीर BJPन गेलो हें लोकांकूय खबर आहा. कारण मतदारसंघांची परिस्थिती तुमी पळयत न्ही जाल्यार कळटा, इट इज ओपन की हो आपल्या फायद्याक गेला. पण हाजो अशें अर्थ न्ही की मतदार गेले. काँग्रेस पक्षाचे मतदार, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अजुनूय ठामपणे काँग्रेस पक्षा बरोबर आसा आनी तेजो म्हाका दिसता त्या गोश्टीचो फायदो हो आमकां ह्या जिल्हा पंचायत खोर्लीम जिल्हा पंचायत इलेक्शनाक 100% जातलो. 7-8 दीस उरले तितून नाक्के कवर जाताले तुकडे. सी आमची जी कार्यकर्त्यांची फळी आसा ती काँग्रेस पक्ष हो की नवो पक्ष न्हू मतदारसंघा खातीर. काही आतां नवे सिंबलां घेवन भोंवता कारण तांकां वेळ जावो म्हणून भोंवता. काँग्रेस पक्षाचे सिंबल हे प्रत्येक मतदाराच्या हृदयान आसा, काळजान आसा. ते फक्त रावताले की काँग्रेस पक्षाचो उमेदवार पार्टी केन्ना दितली. आज तर तुमी गेली म्हाका दिसता गेली कित्येक दीस आमकां सगळ्या कार्यकर्त्यांक फोन येताले, म्हाका एकट्याकूच न्ही सगळ्या काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांक फोन येताले की आमचो केन्ना उमेदवार दितलो. सो काँग्रेस पक्षाची जी कार्यकर्त्यांची फळी आसा ते वाट पळयताले ज्या गोश्टीची ती आज जाल्ली आसा. आनी ज्या वेळार आमी प्रचाराची जी आमची सुरवात खरें म्हणचे जाल्यार ग्लेन काब्राल वैयक्तीक मळाचेर खूब कडेन भोंवला, तशे बाकीचे आमचे असंख्य काँग्रेस कार्यकर्ते भोंवल्या, त्या खातीर ताजो फायदो अवश्य जातलो. आनी ज्या वेळार काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती ही भक्कम फळी आसा म्हाका दिसता इट वील बी इजी फॉर अस टू कॅम्पेन. इफ यू गो टू सी युअर पॉलिटिकल एक्सपिरियन्स, पॉलिटिकल करियर, तुवें फाटली पंचायत म्हणटा काय कितलीच इलेक्शनां पळयलेली आसा, दुसऱ्याक सपोर्ट करून कशें जिखोवन हाडूंक जाता. सो हाव दीस वील हेल्प यू. सी म्हाका दिसता इट इज ऑलवेज अ टीम एफर्ट, इट इज नॉट इंडिविज्युअल एफर्ट्स. आय ऑलवेज बिलीव इन टीम एफर्ट. कोणच्या कितें वोट आहा तुका खबर आहा. सी हांव त्या मतदारसंघाचो कानो कोपरो वळखता. म्हाका जे आज 35 बुथां खोर्ली जिल्हा पंचायतीक, असेंब्लीक 40 बुथां, सो प्रत्येक कानो कोपऱ्यांतली म्हाका काही प्रमाणात म्हायती आसा. आनी अशें न्हू की हे फक्त जमीन वळखारूच म्हायती. हांगा म्हाका दिसता काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आसा ते आपापल्या त्या त्या एरियेन बऱ्यापैकी स्ट्रॉंग आसा, तांकांय बऱ्यापैकी ज्ञान आसा. सो त्या खातीर इट वील बी अ क्युम्युलेटीव, म्हणजे इट वील बी अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल काँग्रेस वर्कर्स पूट टुगेदर. आनी म्हाका दिसता ते सगळ्यांची एक जी स्ट्रेंथ आसा दॅट वील बी बिहायंड ग्लेन काब्राल. आनी सगळ्यांक प्रामुख्यान सांगूंक सोदता की ग्लेन काब्राल इज अ पर्सन म्हणजे ग्रावंडेड. आमी खूब आज आमकां खुबशे म्हणजे कॅन्डिडेट दिसता. काही कॅन्डिडेटांक आज सांगचें पडटा की आपूण हेरिटेज राखतलो, आमी निसर्ग राखतलो. मागीर काही कॅन्डिडेट म्हणटा आपूण ओल्ड गोवा गार्बेज ट्रिटमेंट प्लांट येवपाक दिवचो ना. हें तांकां म्हणचें कित्याक पडटा, कारण दे आर कॅन्डिडेट. पूण ग्लेन काब्रालाक हें म्हणची गरज पडना, कारण ही इज फायटींग फॉर दीस फॉर लास्ट 10-15 इयर्स. सो ते ग्लेन काब्रालाची जे कार्य आसा, जी ग्लेन काब्रालाची जी वळख आसा ताजोय म्हाका दिसता आमकां बऱ्यापैकी फायदो जातलो. आनी इट वील बी अ फायट ऑफ म्हणजे पिपल्स कॅन्डिडेट वर्सीस मनी पावर एंड BJP पावर अशें म्हाका दिसता. आनी पिपल्स पावर वील वीन आनी ग्लेन काब्रालो जिखतलो हातून मात्तूय दुबाव ना. ओके.